Dear student, today we are going to learn very important point of your sixth chapter, superposition of waves, that is wave motion. म्हणजे आज आपण एक इम्पॉर्टंट पॉइंट बघणार आहोत या चॅप्टरचा, ज्याच्यात आपण वेव्ह मोशन एक्झॅक्टली काय हे बघणार आहोत. कारण आधीच्या लेक्चरला आपण टाइप्स बघितले, क्लासिफिकेशन बघितलं, नंतर प्रॉपर्टीज बघितलं, पण वेव्ह हे टेक्निकली काय असते, कशी असते हे आपण बघणार आहोत. म्हणून मी हेडिंगच टाकलंय वेव्ह मोशन. मग त्याच्यासाठी आधी सगळ्यात पहिल्यांदा ड्रॉ दिस डायग्राम विथ मी. ती डायग्राम माझ्याबरोबर तुम्ही ड्रॉ करा. ड्रॉ दिस डायग्राम विथ मी. ठीक आहे, you can see that I'm going to show you it by dotted line. Can you see that? Yes. आता इकडे लक्ष द्या. What we are going to learn, see very careful. इथं मी वेव्ह काढली. ठीक आहे, आता वेव्ह ड्रॉ करताना आपण एक काम करू. In this case, first we are going to see, तुम्हाला SHM चा ग्राफ आठवत असेल. मी जरा याला स्लॉट्स घेतो. फर्स्ट आय एम गोइंग टू टेक द स्लॉट्स हियर. इथे हे मॅक्सिमम अकॉर्डिंग टू डिस्प्लेसमेंट, हे मॅक्सिमम आहे, हे मिनिमम आहे. परत इथे येणार मॅक्सिमम, परत मिनिमम, परत मॅक्सिमम हवं तर. ठीक आहे, टी असा व्हॅरी केलाय आपण. मग यात व्हॅल्यू पुटअप करूया. टी इन्स्टंटेनियस. आता सुरुवातीलाच काय घ्यायचं, ही डिस्प्लेसमेंट आहे, इथं 0 आहे, इथं आपण टाइम घेतला टी, आणि हा जो आहे तो असा व्हॅरी होणार 0, T/4, T/2, 3T/4, T, आणि हा पुढे आणखी T/5 असेल. मला नाही वाटत त्याची काही गरज आहे, हे बाजूलाच घेऊया आपण, हेच चांगलं दिसते. बस इतनाही काफी आहे. ठीक आहे, टी पर्यंत बास आहे आपल्यासाठी, एवढंच घेऊया. ठीक आहे, आता इथं व्हॅरिएशन कसं होतं आपल्याला बघायचं आहे. व्हॉट वी आर गोइंग टू सी व्हॅरिएशन. तर पहिल्यांदा वेव्ह जर काढली तर वेव्ह अशी येईल. कॅन यू सी दॅट? वेव्ह अशी येणार. जरा हा ग्राफ मी व्यवस्थित आणखी इथनं ड्रॉ करतो. ओके, आता थोडंफार चांगली वाटेल. आता ही मॅक्सिमम अँप्लिट्यूड आहे. दिस इज कॉल्ड अँप्लिट्यूड. इथं आपण प्लस ए लिहू, किंवा ते रेडनच टाकूया. लेट इट इज रेड बाय -A, आणि ही प्लस ए, ही वेव्ह आहे. लक्षात, ही अशी व्हॅरी होते. म्हणजे हे वेव्हचं नेचर आहे. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज व्हॅरिंग. म्हणजे एकदा अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, ही अशी व्हॅरी होणार. मग अशी आणखी लेंदी घेतली आपण. आता एक सिंपल वे, फक्त वेव्ह बघायची आपल्याला इथं. अँड वेन वी आर गोइंग टू सी ओनली द वेव्ह हिअर, look at this. I have to draw in this way. ओके, अशी वेव्ह ड्रॉ केलेली. कॅन यू सी दॅट? ठीक आहे, याला थोडस आणखी मी हाईप देतो. ओके, गुड. ठीक आहे, आता ही व्हॅरी होणार आहे, ही डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे तुम्ही असं ड्रॉ करू शकता. इथं आपण हा टाइम दाखवलाय टी, तर इथं आपण याला एक्स म्हणू. वर्टिकल डिस्प्लेसमेंट, इट इज वाय, आणि हा टी आहे, इट इज व्हॉट? वाय. वर्टिकल डिस्प्लेसमेंट. कॅन यू सी दॅट? ही वर्टिकल डिस्प्लेसमेंट आहे. आणि एक पॉइंट घेतला आपण इथं. हा पॉइंट समजा आता हा पॉइंट ओ असेल, तर या पॉइंटला नाव आपण ए देऊया. एनी इन्स्टंटेनियस टाइम आहे. ठीक आहे, आणि हे जे डिस्टन्स आहे, लेट इट इज एक्स. हे डिस्टन्स आपण किती घेतलं? एक्स घेतलं. लक्षात ठेवा. आणि हे जे वर्टिकल डिस्टन्स आहे, हे अँप्लिट्यूड आहे, किंवा याला मी पी पॉइंट देतो, कन्फ्युजन नको म्हणून. इट इज व्हॉट? अँप्लिट्यूड.
आणि हा पॉइंट P आहे. लेट इट इज पॉइंट P देअर. आणि हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह क्रस्ट इज कॉल्ड ॲज लॅम्डा. Can you see that? Distance between any two successive crust or troughs known as a wavelength or lambda. When we talk about the wave, ठीक आहे, वेव्ह बद्दल ज्यावेळी आपण बोलत असतो तेव्हा या ठराविक गोष्टी येतात. पहिल्यांदा वेव्ह व्हेलॉसिटी. ठीक आहे. In case of wave motion, here is the wave velocity. Wave velocity. Wave velocity, it is given by what? V equal to n lambda. ठीक है, where n is frequency, where n is equal to what? Frequency, frequency of wave. हा वर्ड आपण SHM मध्ये पण बघितलाय, yes or no? आणि लॅम्डा काय असेल? वेवलेंथ, वेवलेंथ ऑफ वेव. मी तुम्हाला डेफिनेशन दिली का वेवलेंथची? टेल मी, have I given you definition of wavelength? If not, then are you going to write the definition of wavelength? Tell me. Write down the definition of wavelength. Okay, then write down the definition of wavelength. It is very simple definition. For your convenience, let's write here. आपण यात वेवलेंथची डेफिनेशन बघूया. Here, write down the definition of wavelength. Wavelength. Its definition is distance traveled by the object. Distance traveled by the wave, not the object. Distance traveled by the wave in one oscillation. Distance traveled by the wave in one oscillation. Distance traveled by wave in one oscillation. One oscillation, clear, is called as wavelength, or distance traveled by wave in one oscillation. Oscillation is known as wavelength. ठीक है. In bracket you can write, it is what? Lambda. Wavelength is denoted by lambda. लक्षात, याची आणखी एक डेफिनेशन आहे वेवलेंथची, ती लिहिलीच पाहिजे असं काही नाहीये, पण डेफिनेशन काय? द डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स ऑफ द वेव विच आर इन सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. which are in same state of vibration. Clear? एक लक्षात घ्या, आज सगळीकडेच नेटवर्क प्रॉब्लेम आहे. आपण डेफिनेशन काय म्हटले? व्हॉट द डेफिनेशन इज देअर? वेवलेंथ. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द वेव्ह इन वन ऑसिलेशन इज नोन ॲज वेवलेंथ. म्हणजे आता इकडे लक्ष द्या, हे म्हणजे हे एवढं डिस्टन्स जे आहे हे काय आहे? यू कॅन राईट दॅट इट इज ऑल्सो इक्वल टू व्हॉट? वेवलेंथ. याला आपण वेवलेंथ म्हणतो. लक्षात, हे लॅम्डा वेवलेंथ. आता दुसरी गोष्ट, याच आपण वेवलेंथची डेफिनेशन दिली, आणखी फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन. डू यू नो दॅट डेफिनेशन? एकदम सिंपल आहे डेफिनेशन. नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड बाय द वेव्ह इन 1 सेकंड. जे आपण SHM मध्येच बघितली होती. नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म्ड बाय द वेव्ह in 1 second is called frequency. बरोबर? क्लिअर? हवं तर तेही डेफिनेशन घेऊया आपण सेकंडला.
सेकंड नंबर फ्रिक्वेन्सी. आणि हे सगळे जे आहेत फ्रिक्वेन्सी इन ब्रॅकेट एन. याची डेफिनेशन काय आहे रे? व्हॉट कॅन यू राईट फॉर दिस? नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म्ड बाय द वेव्ह इन 1 सेकंड. Write down with me. Number of oscillations performed by wave in 1 second. 1 second is called frequency of wave. Frequency of wave. Frequency of wave म्हणजे काय? Number of oscillation performed by the wave in 1 second. किती ऑसिलेशन्स होतात ते. ठीक आहे. थर्ड तुम्ही काय म्हणू शकता? टाइम पिरियड. टाइम पिरियड साठी काय येणार? टाइम पिरियड हे एकदम सोपं आहे. तुम्ही डेफिनेशन देऊ शकता का? जे आपण ऑसिलेशन मध्ये बघितलं ना तेच पार्ट इथे, फक्त एक ऍडिशनल पॉइंट आलाय, तो म्हणजे वेव्हलेंथ. ऑसिलेशन मध्ये किंवा एसएचएम मध्ये वेव्हलेंथ नव्हती, पण फ्रिक्वेन्सी होता, टाइम पिरियड होता, एम्प्लिट्यूड होता. ठीक आहे. मग टाइम पिरियड साठी काय लिहिणार? द टाइम टेकन बाय द वेव्ह, द टाइम टेकन by the wave to complete one oscillation. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ is known as time period of wave. लक्षात? टाइम टेकन बाय द वेव्ह टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज नोन ऍज द टाइम पिरियड ऑफ वेव्ह. आणि काय रिलेशन आहे? T is equal to 1 by n. Therefore, n is equal to 1 by t. The frequency is equal to reciprocal of time period, or time period is equal to reciprocal of frequency, and frequency is equal to reciprocal of time period. Done? काही डाऊट? म्हणजे वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी. आता आणखी कोणता पॉइंट राहिला? एम्प्लिट्यूड. सगळ्या डेफिनेशन बघूया. एम्प्लिट्यूड बघायचं. एम्प्लिट्यूड. ठीक आहे. आता एम्प्लिट्यूडची डेफिनेशन तीच आहे जी एसएचएम मध्ये होती. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ऑफ द मीडियम फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज नोन ऍज व्हॉट? एम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह. लक्षात? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट of point of medium or particle of medium in a wave is known as, or is called, amplitude of wave. Is called amplitude of wave. Clear? And amplitude of waves symbol काय आहे? तर कॅपिटल A. आता एम्प्लिट्यूड मिळालं, वेव्ह वेलोसिटी मिळाली, लॅम्बडा माहिती, वेव्हलेंथ माहिती, फ्रिक्वेन्सी माहिती, टाइम पिरियड आहे, एम्प्लिट्यूड आहे. आणखी एक टर्म राहिली फेज. इथं कोणती टर्म राहिली? फेज. वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, amplitude, velocity,
आणखी एक टर्म बघायची, फेज ऑफ वेव्ह. फेज ओमेगा टी प्लस फाय, त्यातली फाय ही इनिशियल फेज आहे. स्टेट ऑफ व्हायब्रेशन ऑफ द वेव्ह इज नोन ॲज, काय म्हणायचं याला, स्टेट ऑफ व्हायब्रेशन of state of vibration of particle of wave, from particle of medium in a wave, state of vibration of particle of medium, कारण medium चेच particle वापरती wave, in a wave is known as phase of wave or phase in a wave. Particle, that is state of vibration of particle of medium in a wave is known as a phase of wave or phase of point. ठीक आहे. आणि फेज कसे व्हॅरी होते तर इकडे लक्ष द्या, 0 मॅक्सिमम, 0 निगेटिव्ह मॅक्सिमम, परत 0. लक्षात तुम्ही बघू शकताय ना आपण कसं व्हॅरिएशन केलंय यात. वेन SHM स्टार्ट किंवा एखादी वेव्ह ज्यावेळी SHM स्टार्ट करते तेव्हा व्हॅरिएशन कसं होतं, 0 मॅक्सिमम, 0 निगेटिव्ह मॅक्सिमम, 0 असं येणार. आणि या पॉइंटला या ओडी डिस्टन्स जरी घेतलं, समजा मी हा पॉइंट डी दाखवला, लेट दिस पॉइंट डी, तर इथं तुम्ही असं म्हणू शकताय डिस्टन्स ओडी इज इक्वल टू लॅम्बडा. डिस्टन्स ओडी काय येणार, लॅम्बडा आहे. समजलं का? हे ओपी डिस्टन्स लॅम्बडा येत नाही, ते डिस्टन्स एक्स आहे. क्लिअर? काही डाऊट आहे का? इज इट ओके? हॅव यू रिटन दिस? लेट मी ट्राय. आता यात मी आणखी आता इक्वेशन बघूया. ठीक आहे. आता आपण पुढे काय करणार आहोत बघा. व्हॉट वी आर गोइंग टू डू, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज इक्वेशन ऑफ द वेव्ह. इक्वेशन ऑफ द वेव्ह बघायचं. मग इथं तुमच्या समोर एक स्टँडर्ड वेव्ह आहे. इट इज अ ट्रान्सवर्स, मेकॅनिकल ट्रान्सवर्स वेव्ह, ज्याची वेव्हलेंथ लॅम्बडा आहे. म्हणजे आणि स्टार्ट फ्रॉम पॉइंट ओ, डी ला एक ऑसिलेशन कंप्लीट होतं. मग डिस्टन्स ओडी इज इक्वल टू वेव्हलेंथ. आपण म्हटलंय बघा, डिस्टन्स ओडी इज इक्वल टू लॅम्बडा, ही वेव्हलेंथ आली. आणि पॉइंट पी इज ऍट एनी डिस्टन्स एक्स फ्रॉम पॉइंट ओ. ओ पासून पॉइंट पी हा कोणताही एक पॉइंट घेतला एनी, ज्याचं डिस्टन्स किती एक्स आहे. आणि व्हर्टिकल मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे अँप्लिट्यूड ए आहे, हे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आहे. आणि हा इन्स्टंटेनियस टाइम. मग वेव्ह व्हेलॉसिटी या इक्वेशन मिळते. वेव्ह व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्हॉट, व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. आणि इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट, व्हॉट वी आर गोइंग टू राईट, द इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट ऑफ द वेव्ह इन SHM किंवा फॉर सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. For simple harmonic progressive wave, simple harmonic ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता हे जे आहे ही सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह असते. दिस इज व्हॉट, simple harmonic progressive wave. Can you see that? हे जे आहे ते हे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. मग इक्वेशन ऑफ वेव्ह काय येतं, y इक्वल टू, हा y ऍक्सिस आहे, व्हर्टिकल आहे. ठीक आहे. मग y इक्वल टू यू कॅन राईट instantaneous vertical displacement of particle. Instantaneous displacement of particle P or point P is given by
instantaneous vertical displacement कारण पार्टिकल अप अँड डाऊन वर्टिकली मूव्ह होणार, ते स्वतःच्या भोवती एसएचएम परफॉर्म करतात. पार्टिकल असे अप अँड डाऊन होत आहेत, पण वेव्ह मात्र पुढे जाते. जसं पाण्यावरती समजा तुम्ही एक टब फुल घेतलाय, काठोकाठ भरलेला टब आहे, त्यात एखादा पेबल टाका, की पेबल मध्ये सेंटरला टाका, तर तुम्हाला वेव्ह फ्रंट पुढे जाताना दिसतात. मग तो वेव्ह फ्रंट काठापर्यंत जातो, पण पाणी सांडतं का बाहेर? नाही, कारण पार्टिकल अप अँड डाऊन मूव्ह होत असतात. वॉटर मॉलिक्युल्स अप अँड डाऊन मूव्ह होतात, असे नाही मूव्ह होत. असे जात असते तर बाहेर पडले असते. अलग लक्षात, त्याला वेव्ह म्हणतात. आणि टाइड्स वेगळ्या, समुद्रात ज्या टाइड्स येतात त्यांचं नेचर वेव्ह सारखं असतं, पण ते टाइड्स आहेत, त्यात पार्टिकल पुढे जातात. आपण पुढे नीट अँड जेई पॉइंट बघताना ते डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. पण बट वेन वी टॉक अबाउट द वेव्ह, इन अ वेव्ह पार्टिकल व्हायब्रेट्स अबाउट मेन पोझिशन. ते स्वतःच्या मेन पोझिशन भोवती काय करतात? एसएचएम परफॉर्म करतात. दे डू नॉट प्रपोगेट, ते प्रपोगेट होत नाही. मग आपण काय म्हटलंय बघा, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स इंस्टंटेनियस वर्टिकल डिस्प्लेसमेंट instantaneous vertical displacement of particle in a wave is given by काय इक्वेशन येणार बघा, y equal to, look at here, बेसिक इक्वेशन असं येणार, y equal to E sin ओमेगा टी मायनस डेल्टा. आपण इक्वेशन काय घेतलंय, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस डेल्टा. आता ए म्हणजे काय, तर हिअर लेट इथं आपण स्मॉल ए घेऊया फॉर आवर कन्व्हिनियन्स. इथं स्मॉल ए घेतलं, नाही तर कन्फ्युजन नको असेल तर ए अँप्लिट्यूड घेऊ शकतो आपण. खूप ठिकाणी आपण ए ही अँप्लिट्यूड घेतली आणि कॅपिटल एज घेतली. टेक्स्टबुक मध्ये कॅपिटल ए दिलं, लेट इट इज कॅपिटल ए. ठीक आहे, हे लक्षात आलं. y इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस डेल्टा, वेअर हे काय इन्स्टंटेनियस वर्टिकल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, म्हणजे y हे ए म्हणजे काय, अँप्लिट्यूड आहे, आणि डेल्टा इज इक्वल टू व्हॉट, फेज डिफरन्स. तो फेज डिफरन्स आहे, आणि तो कसा देतात, डेल्टा इज इक्वल टू 2 pi x upon lambda, or you can write 2 pi upon lambda into x. ठीक आहे, पण 2 pi upon lambda म्हणजे काय असतो, पाथ डिफरन्स, वेअर x इज पाथ डिफरन्स आणि x इज इक्वल टू व्हॉट, पाथ डिफरन्स. लक्षात, याच्यावरून तुम्ही काय लिहू शकता, फ्रॉम दिस इक्वेशन x इक्वल टू पाथ डिफरन्स लिहिलाय. ठीक आहे, कॅन यू सी दॅट, एक सिंपल इक्वेशन आहे इथं. पाथ डिफरन्स और फेज डिफरन्स इज इक्वल टू phase difference is equal to 2 pi upon lambda into path difference लक्षात, into path difference. So phase difference is equal to 2 pi x upon lambda. म्हणजे you can once again you can write, therefore delta is equal to 2 pi upon lambda, हा constant आहे for given wave, into x. समजलं, x म्हणजे काय, पाथ डिफरन्स, म्हणजे पॉइंट O आणि पॉइंट P मधलं डिस्टन्स, आणि लॅम्बडा काय, डेल्टा काय, फेज डिफरन्स. ए काय रे,
A is amplitude. A is what? Amplitude. Can you see that? A stands for what? Amplitude. Clear? A is equal to amplitude of wave. Amplitude of wave. Clear? Vertical displacement, instantaneous vertical displacement y. हवं तर इथं ब्रॅकेट मध्ये मी y लिहितो. Instantaneous vertical displacement y. तर जागा करायचीच कमी. Vertical displacement. Y. Y of particle. Of particle येणार ना. Of particle in SHM. Of particle in a wave is given by. आता मग तुम्ही व्हॅल्यू पुटअप केली. मग इक्वेशन कसं येणार बघा. Therefore you can write y equal to a sin omega t minus 2 pi x upon lambda. बरोबर? काही डाऊट आहे का? ही डेल्टाची व्हॅल्यू. ठीक आहे. मग ऍज ओमेगा इज इक्वल टू व्हॉट? ऍज ओमेगा इज इक्वल टू 2 pi by t or 2 pi n. तुम्ही कोणतीही व्हॅल्यू पुटअप करू शकता. आपण 2 pi by t पुटअप करूया. मग इक्वेशन काय आलं? Therefore y is equal to a sin 2 pi upon t, हे कॅपिटल टी घेतलं पाहिजे, into स्मॉल t minus 2 pi upon lambda into x. यात कॉमन काय निघेल रे? टेल मी विच थिंग वी कॅन टेक द कॉमन हियर. 2 pi कॉमन निघेल. मग इक्वेशन कसं येईल? Therefore y is equal to a sin 2 pi into bracket small t upon capital T minus x upon lambda. हे इक्वेशन महत्वाचं. ठीक आहे. आता आपण असं लिहू शकतो ऍज t is equal to n, as 1 by t is equal to n. मग nt इक्वेशन काय आलं? Therefore y is equal to a sin 2 pi into bracket nt minus x upon lambda. मग n कॉमन घेऊया. मग therefore you can write y equal to a sin 2 pi n. n कॉमन घेतलं बाहेर. ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? t minus x upon n lambda. But n lambda is equal to v. But n lambda is equal to v and 2 pi n is equal to omega. Therefore you can write y equal to a sin omega into what? t minus x upon v. x upon v. मग v बाजूला काढूया. मग काय ना y equal to, हे एक चांगलं इक्वेशन मिळेल. रिमेंबर दॅट. Therefore a simple and good equation you will get here, that is y equal to a sin omega by v into vt minus x. मग याच्यावरून फायनल इक्वेशन काय येतं जरा सांगा? ओमेगा बाय व्ही. बट ओमेगा बाय व्ही इज इक्वल टू 2 pi n upon n lambda, म्हणजे 2 pi by lambda. मग इक्वेशन काय लिहिणार तुम्ही?
ओमेगा बाय व्ही म्हणजे 2 पाय अपॉन लॅम्बडा आलं ना. Therefore vy equal to a sin 2 pi upon lambda into vt minus x. बरोबर, vt minus x. डन. काही डाउट? yes, this is the final equation of this one, and v is equal to velocity of wave. Velocity of wave. v काय आहे? velocity of the wave. समजलं का रे बाळांनो? काही डाऊट आहे का? इज इट क्लिअर? यू गेट ऑल काइंड ऑफ इक्वेशन. याला इक्वेशन ऑफ वेव्स म्हणतात. आणि आपण जे बघतोय ती सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. इज इट? विच इज ऑल्सो नोन ॲज मेकॅनिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. क्लिअर? डन.